तर पुढची महत्त्वाची बातमी आहे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज मुंबईत बैठका पार पडणार आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे। काल मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेची बैठक झाली होती। आज उर्वरित महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना बोलावलेलं आहे। या संदर्भात पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकांचा सिलसिला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आता हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात मुंबईची निवडणूक लढवावी या संदर्भातली चर्चा सध्या राष्ट्रवादीत सुरू आहे, त्यावरून महायुतीत वाद सुरू आहे, ती वेगळी बाब। मात्र आता इतर जागांवरही राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे, तयारी सुरू आहे। अगदी बरोबर आहे। आज तिसरा दिवस आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीचा आणि आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेसाठी जी आहे ती व्यवस्थापन समिती, म्हणजे व्यवस्थापन निवडणूक समिती जी आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्थापन करण्यात आली होती। या समितीच्या अनुषंगाने जे आहे ते नवाब मलिक या संपूर्ण व्यवस्थापन निवडणूक समितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं। मात्र महायुतीच्या बैठकीमध्ये नवाब मलिक यांचा विरोध म्हणून जे आहे ते भाजप आणि शिंदेच्या शिवसेना जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाला जे आहे ते बैठकीमध्ये उपस्थित राहू देत नाहीयेत। कारण भाजपचा एकच रोल आहे की जर नवाब मलिक उपस्थित महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादीकडून येणार असतील तर मात्र आम्ही या बैठकीसाठी उपस्थित राहणार नाही। त्याच्यामुळे आता एक महत्त्वपूर्ण अहवाल जो आहे तो निवडणूक जी समिती बनणार आहे अजित पवार यांची, त्या निवडणूक समितीकडनं एक अहवाल जो गेल्या 2 दिवसापासून पण आज पुन्हा एकदा एक तिसरी बैठक घेऊन एक अहवाल बनवण्यात येणार आहे आणि नवाब मलिकांच्या ऐवजी हसन मुश्रीफ यांना या निवडणूक व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद द्यावं अशी प्रकारची एक मागणी जी आहे ती अजित पवार गटाकडनं करण्यात येत आहे, जेणेकरून हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीला महायुतीच्या बैठकीमध्ये विरोध होणार नाही आणि महायुतीमध्ये एक कॉमन बैठक होऊन जाईल असं सुद्धा सांगण्यात येते। प्रणितजी, ज्योत्सना, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता महायुतीचं काय ठरतं, राष्ट्रवादीच्या भूमिकेनंतर या बैठकीत काय ठरतं त्याकडे लक्ष लागलेलं आहे।